अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला। LICवर दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले। एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयाचेही कर्ज दिले जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात LIC कार्यालयावर धडक दिली। त्यावेळी LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली। अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत ह्या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे। त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचे ओझे वाढले आहे। त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने LICवर दबाव आणून अदानी समूहात सुमारे 33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे। एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध आहे असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हे आंदोलन केले। दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी मोदी सरकार चोर आहे, मोदी सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, वरती डोकं खाली पाय, मोदी अदानी भाई भाई अशा घोषणा देत फलक झळकत LIC कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। तसेच विभागीय व्यवस्थापक रूपा भंडारे यांची भेट घेऊन जर अदानी सारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे, आम्हाला व्यवसाय करायचा आहे अशा आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या। या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की वॉशिंग्टन पोस्टने ह्याबाबत उत्तर दिले आहे की LICने आता 33,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहात केली आहे, त्यामुळे एकूण गुंतवणूक 60,000 कोटी झाली आहे। आमचा सरकारला मूलभूत प्रश्न असा आहे की अदानींना एअरपोर्ट, बंदरे, रस्ते, रेल्वे दिली जात असतानाही व्यवसायासाठीही सरकारच पैसे देत असेल तर हा कुठला प्रकार, आणि ही गुंतवणूक अशा वेळी केली जात आहे की हिडनबर्गचा अहवाल आला आहे की अनेक बँका कर्ज वसुलीसाठी अदानीच्या मागे लागल्या आहेत। LIC मध्ये 33 कोटी जनतेचा पैसा आहे। हा पैसा सरकारच्या सांगण्यावरून एखाद्या समूहाला देऊ नये, कारण जर हा समूह बुडला तर जनतेचाही पैसा बुडेल। त्यामुळे सरकारच्या दबावाला झुगारून LICने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा। 1957 मध्ये 1.25 कोटीची गुंतवणूक करणाऱ्या LICवर संसदेत फिरोज गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी अर्थ सचिव LICचे प्रमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता। आता तर अदानी त्रासात असल्यास सरकार राष्ट्रीयकृत बँकांना जबरदस्ती करून कर्ज द्यायला लावत आहे। त्यामुळे सर्व पक्षीयांनी ह्या विरोधात उभे राहिले पाहिजे असे आवाहन ह्यावेळी करण्यात आले। युवक अध्यक्ष अभिजित पवार म्हणाले, अमेरिकेत अदानीची चौकशी सुरू असताना हे सरकार जर गुंतवणूक करीत असेल तर ते चुकीचं आहे। अनेक आंतरराष्ट्रीय बँका कर्ज देत नसताना जर LIC गुंतवणूक करीत असेल तर अदानी सरकारचे जावई आहे का? या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष प्रकाश पटेल, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवा अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भोईर, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, मिलिंद भाऊबनकर, राजू चापले, जतीन कोठारे, मकसूद खान, जयेश पाटील, राहुल पाटील, शिवा कालू सिंग, धर्मेंद्र अस्ताना, कैलास सुरकर, हिरामन गवासे, इक्बाल शेख, महेंद्र पवार, मेहरबानू पटेल, माधुरी सोनार, प्राची रोहिदास पाटील, सोनाली कदम, रेश्मा भानुशाली, ज्योती निगबरी, संजय कांबळी, संजय दत्त, संदीप ढोकालिया, सचिन पंधरे, विजय पवार, पद्माकर पाटील, अंकुश मडवी, रोहिदास पाटील, दिलीप उपाध्ये, साहिल उडगाडे, मयूर पाटील आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, प्रधान साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जितेंद्र आव्हाड साहेब आगे बढ़ो, हम करायचं काय, खाली डोकं वर, खाली डोकं वर, साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, काँग्रेस पक्षाचा विजय असो। 3 दिवसापूर्वी वॉशिंग्टन पोस्टने एक बातमी रिलीज केली, जेणेकरून भारत देशातल्या लोकांना कळलं की 32,000 कोटीची गुंतवणूक LICने अदानीमध्ये दिली। आमचा मूलभूत प्रश्न असा आहे की अदानीला आपण पोर्ट्स दिले, अदानीला आपण एअरपोर्ट्स दिले, अदानीला आपण रस्ते दिले आणि या सगळ्या व्यवसाय करण्यासाठी पैसे पण आपणच देतो। हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर चांगल्या बँका त्यांच्याकडे पैसे आपले परत मागत होते, नवीन बँका त्यांना कर्ज देत नव्हती, ते त्रासात आले। नक्कीच त्या गव्हर्नमेंटच्या काही लोकांना वाटलं की अदानीची मदत केली पाहिजे आणि म्हणून LICला 32,000 कोटी रुपये त्यांना द्यायला लावले आणि आत्तापर्यंत 60,000 कोटी
गुंतवणूक LICनी अडाणीमध्ये केलेली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. 3 कोटी भारतीय हे LICचे ग्राहक आहेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल जर अदानीच्या व्यवसायामध्ये काही बरं वाईट झालं. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. आपण काय प्रमुख मागणी LICकडे एवढीच आहे की ज्या पद्धतीने गरीब व्यावसायिकाने किंवा आम नागरिकाने तुम्हाला जर लोन मागितलं तर जेवढं तुम्ही माहिती घेता आणि विचार करून लोन देता, लाख रुपयाचं लोन द्यायच्या आधी पण, आणि तुम्ही 32 हजार कोटी देत असताना काहीच विचार करत नाही, तर असं करू नका. दुसरं प्रमुख मागणी आमची ही आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रेशर खाली कोणालाही लोन देऊ नका. तुमच्याकडे चांगली लोक आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना विचारल्याशिवाय काहीही करू नका. या भारताच्या इकॉनॉमीमध्ये 3.6% हे LICची गुंतवणूक आहे. त्याचा विचार करा. 3 कोटी ग्राहकांचा विचार करा आणि सेफली जिथे आपले इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय होणार आहे तिकडेच लावा.